नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी होले शिवनाथ किसनराव, विषय इतिहास, इयत्ता 12वी, प्रकरण क्रमांक 4, वसाहतवाद आणि मराठे, भाग 3। पहिल्या 2 भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या युरोपियन राष्ट्राविरुद्ध कशा पद्धतीने आपली नीती वापरलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशा पद्धतीने होती। त्यांनी या युरोपियन वसाहतवाल्यांना आपल्या जवळ करायचं नाही, त्यांना पक्क्या इमारती बांधू द्यायच्या नाहीत, समुद्रकिनारी जागा द्यायची नाही, मैत्री यांच्याशी करायची, परंतु जास्तही जवळ यांना येऊ द्यायचं नाही आणि जास्त दूरही ठेवायचं नाही। या नीतीप्रमाणे जी दूरदृष्टी त्यांच्याकडे पाहायला मिळते ती क्वचितच भारतामध्ये इतर राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने पोर्तुगीजांनी भारतात आपलं बस्तान सर्वप्रथम बसवलं होतं, या पोर्तुगीजांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे संबंध त्यांच्याशी ठेवले ते लवचिक संबंध ठेवले होते। पहिल्या 2 भागामध्ये आपण पाहिलं की पोर्तुगीजांनी भारतात कशा पद्धतीने वसाहती स्थापन केल्या, सागरी आरमार त्यांचं कशा पद्धतीने प्रबळ होतं, गोव्यातील त्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, परंतु याचा सुगावा त्यांना लागला आणि 10 फेब्रुवारी 1670ला पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये तह झाला। तर ते शेवटी पोर्तुगीज भारतामध्ये वरचढ ठरत असतानाच शिवाजी महाराजांच्या नंतरही त्यांना असं वाटलं की अल्पावधीत आपण महाराष्ट्र काबीज करून घेऊ। राजाबद्दल एक भीती, दरारा पोर्तुगीजांच्या मनामध्ये होता। त्यांच्या एका लेखकाने असा वृत्तांत त्या ठिकाणी केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही चांगल्या कामाला बक्षिसाशिवाय आणि चुकीच्या कामाला शिक्षेशिवाय सोडलेलं नाही। मग या पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते भयमुक्त झाले, परंतु संभाजी महाराजांनी त्याच तडफीने, त्याच शिताफीने 1680 ते 1689 या 9 ते 10 वर्षाच्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांना आणि इतर वसाहतवाद्यांना महाराष्ट्रामध्ये शिरकाव करू दिला नाही। मग या पोर्तुगीजांचा पेशव्याच्या कालखंडामध्ये थोरले बाजीरावांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी पराभव केलेला आहे। या पोर्तुगीजांचा भारतामध्ये पराभव करणारी एकमेव सत्ता म्हणजेच मराठ्यांची सत्ता, आणि ते कर्तृत्व करून दाखवलं होतं तर ते चिमाजी आप्पाने। मग आजच्या पाठाला मराठे आणि डच यांचा कशा प्रकारे संबंध आलेला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत की या ठिकाणी ज्या पद्धतीने इतर युरोपियन राष्ट्रांनी महाराष्ट्रात वसाहती स्थापन केल्या होत्या, त्याचप्रमाणे डचांनीही आपल्या वखारी महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्या आहेत। वेंगुर्ला या ठिकाणी डचांची वखार होती, त्यामुळे त्यांच्याशी स्वराज्याचा संबंध येणं हे साहजिकच होतं। 1649ला त्यांनी ही वेंगुर्ल्यातली वखार चालू केल्यापासून डचांचं व्यापारामध्ये चांगलं बस्तान त्या ठिकाणी बसलेलं होतं। कुडाळवर शिवाजी महाराजांनी स्वारी करताच हे जे कुडाळ ठिकाण आहे, या कुडाळवर शिवाजी महाराजांनी स्वारी केल्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम या डचांच्या व्यापारावरती झाले होते। या स्वारीमुळे त्यांचा व्यापारात मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला। जे काही अटका येत होता, जो इतरांचा त्रास होत होता, तर तो त्रास त्या ठिकाणी बंद झाला आणि डचांचा व्यापार भरभराटीस आला। 1665 मध्ये मुघल सरदार यांनी मराठा आरमार नष्ट करण्यासाठी डचांची मदत मागितलेली होती। मुघलांना असं वाटलं की डचांच्या मदतीने आपण जर यांचं जे सागरी आरमार आहे तर ते मराठा सागरी आरमार नष्ट करण्याचा मुघलांचा प्लॅन होता। पण डचांना माहीत होतं जर आपण अशा पद्धतीने जर मुघलांना जर मदत केली तर याचे परिणाम भविष्यात आपल्याला भोगावे लागतील। त्यामुळे
त्यांनी ही जी मदत मागितलेली होती तर ती मदत डचांनी त्या ठिकाणी नाकारली. आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, मुघलांना त्यांनी नम्रपणे सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असलेला आदर, दरारा, त्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये जो धाक त्यांनी परकीयांवर निर्माण केलेला होता, त्याचीच परिणती म्हणजे डचांनी त्या ठिकाणी मुघलांना मदत जी मागितलेली होती आपलं आरमार नष्ट करण्यासाठी, तर ती मदत त्यांनी नाकारली. पुढे या डचांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ या ठिकाणी वखार टाकण्यासाठी परवानगी दिली होती की भविष्य कालखंडामध्ये त्यांनी आपली वखार वेंगुर्ल्यानंतर दाभोळ या ठिकाणी चालू करण्यासाठी मदत ही मागितलेली होती. शिवाजी राजांनी त्यांना परवानगी दिली की ते प्रामाणिकपणे आपल्याबरोबर आहेत. मुघलांनी त्यांना मदत मागूनही त्यांनी त्यांना मदत केलेली नाही, म्हणजे डच आपल्याबरोबर प्रामाणिक आहेत, म्हणून त्यांना या दाभोळ या ठिकाणी वखार स्थापन करण्यास परवानगी दिली. पुढे काही अपरिहार्य कारणामुळे ही वखार त्या ठिकाणी स्थापन होऊ शकली नाही. म्हणजेच मराठी आणि डचांचे संबंध जे आहेत तर ते लवचिक होते. मुंबईतून इंग्रजांचं उच्चाटन करण्यासाठी मराठ्यांनी आपणास मदत करावी अशी डचांची त्या कालखंडामध्ये इच्छा होती. हे जे ब्रिटिशांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे, तर ह्या ठिकाणी जर त्यांनी शिरकाव केला वसाहती स्थापन करण्यामध्ये, तर निश्चितपणे आपल्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन होऊ शकत नाही, असलेल्या वसाहती जास्त चालू शकत नाही. म्हणून त्यांची अशी इच्छा होती, जशी आम्ही तुम्हाला मदत करतो तशी तुम्ही म्हणजेच मराठ्यांनी या इंग्रजांच्या विरोधात आपणास मदत करावी अशी डच सरकारची त्या कालखंडामध्ये मदत होती. सुरतच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी डचांच्या वखारीला नुकसान पोहोचवले नाही. सुरत या ठिकाणी आपण जी स्वारी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी, दोनदा सुरत हे शहर लुटण्याचं काम केलं आहे. म्हणजे जी दुसरी स्वारी झालेली होती, तर या स्वारीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात सुरत शहरातील सुवर्णमुद्रा, त्याचबरोबर धनिकांना, व्यापारातला बाजारपेठांना शिवाजी महाराजांनी लुटण्याचं काम केलं होतं. मग हे लुटत असताना त्यांनी डचांची जी वखार त्या ठिकाणी होती तिला कुठल्याही प्रकारे नुकसान पोहोचवलं नाही. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण आणि परवान्यांसाठी डचांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा नजराणा दिला होता. महाराष्ट्राबाहेर कर्नाटक या ठिकाणी सुद्धा यांना वसाहती स्थापन करायच्या होत्या. वसाहती स्थापन करण्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना या डच सरकारने मोठा नजराणा त्या कालखंडामध्ये दिलेला होता. पोर्टोनोहो किंवा परंगीपेट्टाई, तेगनापट्टम उर्फ देवनागपट्टनियम येथील डचांच्या वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित राहू दिल्या. म्हणजे जसं इतर युरोपियन राष्ट्रांबाबत शिवाजी महाराजांचं धोरण होतं, परक्यांच्या वखारी जास्तीत जास्त काळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांनी टिकू दिल्या नाही. त्यांना मोक्याची जागा दिली जात नसं. स्वराज्याच्या संरक्षणार्थ ज्या ठिकाणी धोका निर्माण होईल अशा ठिकाणी सुद्धा जागा शिवाजी महाराज त्या कालखंडामध्ये देत नव्हते. परंतु या डचांच्या बाबतीत त्यांचं धोरण एकमेकांना लवचिक होतं, एकमेकांना पोषक होतं. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या पोर्टोनोहो, परंगीपेट्टाई आणि तेगनापट्टम या ठिकाणी त्यांच्या वसाहती ज्या होत्या महाराष्ट्रातील, तर या सर्व वसाहती सुरक्षित राहू दिल्या होत्या. यानंतर आपण पुढचं जी युरोपियन राष्ट्र आहे तर ते म्हणजेच फ्रेंच मराठे. पोर्तुगीजांच्या पाठोपाठ महाराष्ट्रात डचांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या डचांच्या पाठोपाठ फ्रेंच यांनी आपल्या वसाहती महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यास सुरुवात केली होती. 1668च्या डिसेंबर महिन्यात राजापूर येथे शिवाजी महाराजांच्या परवानगीने फ्रेंचांनी वखार चालू केली होती. 1668 राजापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने या डचांनी आपली पहिली वखार सुरू केली होती. फ्रेंचांना
स्वराज्याला दारुगोळा पुरवला. फ्रेंचांशी असलेले मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन सुरतेच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांना वखारीस नुकसान पोहोचवले होते. कुठल्याही प्रकारे आपल्याला ते मदत करतात, आपल्याला दारुगोळा पुरवतात. मग जी आपली स्वारी त्या कालखंडामध्ये सुरत या ठिकाणी झाली होती, तर त्या स्वारीत त्यांच्याही वखारीला कुठल्याही प्रकारे नुकसान पोहोचवलं नाही. फ्रेंचांनी मराठ्यांना या बदल्यात मोठा नजराणा त्या ठिकाणी दिला होता. 1677 मध्ये पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल फ्रास्कोआ 1667 गव्हर्नर जनरल फ्रास्कोआ, नाव काय पहा, फ्रास्कोआ मार्टिन या गव्हर्नर जनरल फ्रास्कोआ मार्टिन या गव्हर्नर जनरलच्या कालखंडामध्ये फ्रेंच वखारी संरक्षण व परवानगा मिळवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर चोरमंडलच्या किनाऱ्यावर मराठ्यांचे प्रभुत्व निर्माण झालं. नंतरच्या काळात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामधील सत्ता संघर्षाचे पडसादही भारतामध्ये त्या कालखंडामध्ये उमटण्यास सुरुवात झाली होती. भारतातील वेगवेगळ्या राज्यावर प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये त्या कालखंडामध्ये चुरस निर्माण झाली. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांनी या ठिकाणी वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच पद्धतीने या इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये वसाहती स्थापन करण्यामध्ये स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली, चुरस निर्माण झाली. दोघेही स्थानिक राजांच्या कारभारात हस्तक्षेप करू लागले की जे काही मराठ्याचं सरकार आहे त्या मराठ्यांच्या स्थानिक सरकारामध्ये हस्तक्षेपाला सुरुवात झाली. आधुनिक युरोपीय युद्धतंत्र शिकवण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारात प्रवेश केला. जे वेगवेगळं तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान तुम्हाला शिकू अशा आमिषाने मुघलांच्या दरबारामध्ये या फ्रेंचांनी प्रवेश करण्याचं काम केलं होतं की जेणेकरून त्यांना भविष्य कालखंडामध्ये या मुघलांचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल. फ्रेंचाच्या तालमीत तयार झालेला इब्राहिम खान गारदी, कोण? फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेला हा इब्राहिम लढाऊ, शूर, चाणाक्ष म्हणून या इब्राहिम खान गारदीचा उल्लेख हा केला होतो. तर हा इब्राहिम खान गारदी सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांच्या लष्करात त्याला तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमलं होतं. त्या तोफा डागण्याचं काम केलं होतं. तर त्या ठिकाणी एका मुस्लिम व्यक्तीची निवड करून कामात हुशार असलेला लढाऊबाणा चिकाटी या त्याच्या गुणांमुळे त्यास तोफखान्याचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेमण्याचं काम केलं होतं. कुठलाही जातपात न पाहता त्याचं काम पाहून, कर्तृत्व पाहून त्यांना संधी देण्याचं काम या पेशव्यांनी त्या कालखंडामध्ये केलं होतं. 1771 इब्राहिम खानने पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये जो पराक्रम त्या केलेला होता, तर तो पराक्रम अद्वितीय होता. 1761 जे काही पानिपतचं युद्ध आहे, तर या पानिपत युद्धामध्ये या इब्राहिम खान गारदीने जो पराक्रम केला होता, तर तो पराक्रम अतुलनीय आहे. त्यावर प्रभावित होऊन महाजी शिंदे यांनी फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन आणि पेरा यांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली होती. की या इब्राहिम खान गारदीने कशा पद्धतीने या ठिकाणी पराक्रम दाखवला होता, त्या पराक्रमावरती प्रभावित होऊन महाजी शिंदेने इथून पुढच्या कालखंडामध्ये सैन्यामध्ये जी आपल्या कमीपणा आहे, तर तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून कवायती फौजा तयार करण्यास सुरुवात केली होती. आणि यासाठी मदत घेतली होती फ्रेंच प्रशिक्षक डिबॉइन आणि पेरा. डिबॉइन
आणि पेरा या दोन प्रशिक्षणाची मदत घेऊन की जे फ्रेंचाइज आहेत यांचा उपयोग त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला कवायती फौज स्थापन करण्यासाठी होईल आणि तोफखाना सुसज्ज करण्याचं काम या कालखंडामध्ये महाजी शिंदेंनी केलं होतं. ज्या पद्धतीने इतर युरोपियन राष्ट्रांचा आपल्याला दारुगोळा साठा प्राप्त करण्यासाठी आरमार मजबूत करण्यासाठी मदत ही होत होती, त्याच पद्धतीने कवायती फौज स्थापन करण्यासाठी या फ्रेंचांचा पेशव्यांच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग हा झालेला आहे. त्यांनी उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केलं, तसेच इंग्रजांनाही धाकात ठेवायचं काम हे केलं होतं की ज्या पद्धतीने या कवायती फौजीच्या माध्यमातून इंग्रजांना धाकात ठेवण्याचं काम त्यांनी केलं आणि हिंदुस्थानात मराठ्यांचं वर्चस्व जे आहे तर ते मराठ्यांचं वर्चस्व अबाधित ठेवण्याचं काम तदनंतरच्या कालखंडामध्ये ज्या कवायती फौज त्यांनी स्थापन केल्या होत्या त्या कवायती फौजीच्या माध्यमातून झालं. मग अशा पद्धतीने आजच्या पाठामध्ये आपण डचांनी कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला होता, 1649ला वेंगुर्ला या ठिकाणी आपली पहिली वखार स्थापन केली, त्या माध्यमातून आपलं बस्तान महाराष्ट्रामध्ये बसवण्यास सुरुवात केली, वसाहतीचा व्यापाराचा उद्योगाचा भरभराट केला. ज्यावेळेस कुडाळवर शिवाजी महाराजांनी स्वारी केली त्याचे प्रतिकूल परिणाम या डचांच्या व्यापारावर झाले. 1665ला ज्यावेळेस मुघलांनी मराठ्यांचा आरमार नष्ट करण्यासाठी मदत मागितली त्यावेळेस या डचांनी ती मदत नाकारली होती. आपले संबंध लवचिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा होता, त्या दराऱ्यामुळे त्यांनी ही मदत केली नव्हती. पुढे दाभोळला त्यांना वखार स्थापन करण्यास परवानगी दिली, परंतु ती वखार स्थापन होऊ शकली नाही. नंतरच्या कालखंडामध्ये त्यांचे आणि आपले संबंध जे आहेत तर ते लवचिक राहिले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याही वसाहती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या परिसरामध्ये सुरक्षित ठेवण्याचं काम केलं होतं. फ्रेंच आणि मराठा पाहत असताना फ्रेंचांची पहिली वखार 1668 महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली होती. ही वखार ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली त्यांनी आपल्याला दारुगोळा पुरवण्याचं काम केलं होतं. एक मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले, म्हणूनच सुरतच्या दुसऱ्या स्वारीत मराठ्यांनी फ्रेंचांच्या वखारीस नुकसान पोहोचवलं नव्हतं. ते आपल्याला दारुगोळा पुरवण्याचं काम करत होते, म्हणून त्या ठिकाणी आपण त्यांना कुठल्याही प्रकारे इजा पोहोचवली दिली नव्हती. त्याच्या बदल्यात मोठा नजराना त्यांनी दिला. 1677 पॉंडिचेरीचा जो गव्हर्नर आहे फ्रॉस्को मार्टिन, तर या फ्रॉस्को मार्टिन याने ज्या पद्धतीने फ्रेंच वखारीस संरक्षण करण्याचा परवानगा मिळवला होता तर त्याचाही उपयोग तदनंतरच्या कालखंडामध्ये त्यांना व्यापारी स्थापन करण्यासाठी उद्योग वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयावरती चोरमंडळाच्या किनाऱ्यावरती जे प्रभुत्व निर्माण झालं याहीमध्ये फ्रान्स आणि इंग्लंड यांचे पडसाद त्या कालखंडामध्ये उमटले होते. यांच्यामध्ये एक सत्ता संघर्ष युरोपियन राष्ट्रामध्ये सुरू झालेला होता. स्पर्धा सुरू झाली. युद्धतंत्र शिकण्याच्या आमिषाने फ्रेंचांनी निजामाच्या दरबारात प्रवेश केला आणि फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेला हा जो इब्राहिम खान गार्दी आहे तर या इब्राहिम खान गार्दीला तोफखान्याचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेमलं होतं. त्यांनी जो पराक्रम 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये दाखवलेला होता तर त्या पानिपतच्या युद्धामध्ये दाखवलेल्या पराक्रमामुळे महाजी शिंदेने जो फ्रेंच अधिकारी डिबाइन आणि पेरा यांच्या मदतीने या ठिकाणी कवायती फौज स्थापन केल्या आणि ज्या कवायती फौजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं. तसेच त्यांनी इंग्रजांनाही धाकात ठेवण्याचं काम हे केलं होतं. पुढील पासास आपण इंग्रज आणि मराठे यांचे संबंध कशा पद्धतीने निर्माण झाले आहेत तर ते पाहू. धन्यवाद.